श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार. क्रोध याविषयी श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार. स्वामी समर्थ महाराजांचे क्रोधाविषयी विचार. क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. क्रोध आला की विवेक नष्ट होतो आणि मनुष्य आपले चांगले वर्तन विसरतो. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आपणाला राग आला तर आपण योग्य अयोग्य चांगले वाईट या गोष्टी विसरून जातो आणि आपण वाईट कर्म करतो. मनुष्य आपले चांगले वर्तन विसरतो आणि जे करायला नको तेच करून बसतो. म्हणून क्रोधामुळे माणसाचे फार मोठे नुकसान होते. म्हणून म्हटले आहे, क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. राग केल्याने कुणाचेही भले होत नाही, उलट आपलेच नुकसान होते. रागाने शरीर जळते, मन दूषित होते आणि बुद्धी बधीर होते. राग केल्याने कुणाचेही चांगले होत नाही, उलट नुकसानच होते. रागामुळे शरीराला त्रास होतो, मन दूषित होते, मनात नको ते वाईट विचार येतात आणि बुद्धी काम करायचं बंद होते. त्यामुळे आपले खूप मोठे नुकसान होते. त्यामुळे राग न करता कोणतेही काम शांततेने करावे. राग केला की आपले काम बिघडले म्हणून समजा. क्रोध म्हणजे अंतःकरणातील विष. हे विष जितके मनात साचेल तितका आनंद आणि शांती कमी होत जाते. क्रोध हे आपल्या मनामध्ये असणारं विष आहे. आपण क्रोधित असेल तर आपल्या मनामध्ये विष साचत राहते. जितके हे विष आपल्या मनात साचेल तितका आनंद आणि आपल्या मनाची शांती कमी होत जाते. आपण काहीही चांगला विचार करू शकत नाही आणि रागाच्या भरात आपल्याकडून वेगळी कृती घडते. जी ही कृती योग्य नसते. अयोग्य कृती आपल्या हातून घडते आणि आपला आनंद आणि शांती हिरावून घेऊन जाते. म्हणून माणसाने नेहमी शांत राहायला हवे. ज्याच्या मनात राग आहे त्याच्या मुखात राम नाही. शांत मनातच ईश्वराचा वास असतो. रागीट मनात भक्ती टिकत नाही. जी व्यक्ती रागीट आहे, ज्या व्यक्तीच्या मनात राग आहे त्याच्या मुखी देवाचे नाम येऊ शकत नाही. जो व्यक्ती शांत मनाचा असतो, जो व्यक्ती आपल्या रागावर ताबा मिळवतो, अशा व्यक्तीची भक्ती परमेश्वरापर्यंत सहज पोहोचते. क्रोधावर नियंत्रण ठेवणारा माणूस खरा साधक आहे. बाहेरचा शत्रू हरवणे सोपे आहे, पण अंतर्गत राग जिंकणे ही खरी साधना आहे. आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायला हवे. जो व्यक्ती आपल्या रागावर क्रोधावर नियंत्रण ठेवतो तो खरा साधक ठरतो. बाहेरच्या शत्रूला हरवणे सोपे आहे, पण आपल्या मनामध्ये असणारा राग जिंकणे ही खरी साधना आहे. ही खरी कसोटी आहे. राग आला की मौन धरा. रागाच्या क्षणी बोललेले शब्द आयुष्यभर पश्चाताप देतात. आपणाला राग आला की आपण मौन धरायला हवे. आपण गप्प राहायला हवे. रागाच्या वेळी बोललेले शब्द आयुष्यभर आपणाला पश्चाताप करायला लावतात. कारण रागाच्या भरात आपण काहीही बोलून जातो. आपल्या वाणीवर ताबा राहत नाही. आपण नको त्या गोष्टी बोलून जातो आणि त्या गोष्टी, ते शब्द, ते बोल समोरच्या व्यक्तीच्या मनाला लागतात आणि आपणाला आयुष्यभर ते शब्द पश्चाताप देतात. क्षमा हाच रागाचा उपाय आहे. क्षमा केल्याने मन हलके होते आणि अंतःकरणात शांती निर्माण होते. क्षमा हाच रागाचा उपाय आहे. आपणाला एखाद्या व्यक्तीचा राग आला, पण आपण जर त्याला क्षमा केली तर आपले मन हलके होते. आपल्या मनातील राग निघून जातो आणि आपल्या अंतःकरणात, आपल्या मनात एक वेगळ्या प्रकारची शांती निर्माण होते. क्रोधाने केलेले कर्म नेहमी दुःख देते. म्हणून क्रोधाच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नये. राग आल्यावर आपण कोणतेही निर्णय घ्यायचे नसतात. आपण हे निर्णय घेतो ते सर्व निर्णय आपण भावनेच्या भरात घेतलेले असतात.
क्रोध ही एक प्रकारची भावना आहे. रागामध्ये घेतलेले निर्णय किंवा दिलेला शब्द हा आपणाला पुढे चालून दुःख देतो. त्यामुळे रागाच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नये. राग हा अज्ञानातून निर्माण होतो. जेव्हा माणूस स्वतःचे स्वभाव आणि जग समजून घेतो तेव्हा राग आपोआप कमी होतो. राग हा अज्ञानातून निर्माण होतो. जेव्हा व्यक्ती स्वतःचा स्वभाव आणि आपले जग समजून घेतो तेव्हा त्याला सर्व गोष्टी कळू लागतात आणि त्याचा राग आपोआप कमी होतो. शांत राहणे हाच पराक्रम आहे. राग आला तरी संयम राखणारा खरा शक्तिमान असतो. आपण ज्यावेळेस आपणाला राग येतो तेव्हा शांत राहायला हवे, संयम बाळगायला हवा. जो व्यक्ती राग आल्यावर शांत राहतो तोच खरा पराक्रमी असतो, तोच खरा शक्तिमान असतो. कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय हे आपणाला घातक ठरू शकतात, आपले नुकसान करू शकतात. म्हणून ज्यावेळी आपणाला राग येतो त्यावेळी आपण शांत राहणे सर्वात उत्तम. श्री स्वामी समर्थ.